अव मी तुला नगदच पैसे देतो ना, मला उधार नाहीत पाहिजेत ना. नाही मन कर ना, तसं नाही, नगद आणि उधारचं नाही, मला माल आणायलाच पैसे पाहिजेत. मी आज लोक ना असं असे तसे जमा करून आणत जा. पण शांताबाई काय म्हणत म्हणत, ज्याच्याजवळून ऑर्डर येते की नाही समजा, तर त्याच्याजवळून पहिले अर्धे पैसे घेऊन घेत जाय, म्हणजे त्याच्यात मला माल येते. बराबर आहे ना हे? आहे की नाही? पुरे नको देऊ, एका परी अर्धेच दे. तुला आता 3 किलो पाहिजेत की नाही पापड, तुम्हाला 1.5 किलोचेच पैसे दे. म्हणजे त्या 1.5 किलोच्या पैशात मी नाचणी आणतो इकत, बाकी काही लागत नाही त्या पापडाले. काय मीठ आणि ते तेवढं तर आपलं घरी राहतेच समजा. तर म्हणलं तेवढ्यात मी बनवतो, आणि मग पुरे पैसे तू पापड भेटल्यावर दे. बरे बरे, काही घोर नाही ना, देतो ना मी, त्यातच काय. अव त्या रोजी माली चुलत भावजाई आलती. आणि मग म्या पापड तळले जेवणात, जेवायलाच म्हणजे मी जेवणच केलं. ते आले तर म्हणलं स्वयंपाक केला, लागे मग तळले पापड वदरच होते घरचे तर. हो बाय, माझ्या चुलत भावाला इतले आवडले व लस. मला दोन दोन खेप विचारे, बाई हे पापड लय साजरे केले, त्या कसे केले? मग म्या म्हणलं बापा गावातली बाई करून देते. तर म्हणे लय साजरे आहेत, लय साजरे आहेत. म्हणून मी म्हणलं वहिनीले म्हटलं का घेऊ का तुमच्या करून, भावाला आवडले पापड. तर ते वहिनी म्हणे करा म्हणे, त्यांच्या भावाला तर लय आवडले. मग भावानं 2-3 पापड खाल्ले. त्याला लय आवडले. मग ते वहिनी म्हणे माझ्यासाठी करा म्हणे. ते म्हणे पहिले 3 किलोचे करून द्या म्हणे, लागले तर अजून सांगतो म्हणे. असं का? असं तो भावासाठी आहेत का? हो का? मला फक्त अर्ध्या पैसे दे, म्हणजे कसं मी सामान आणतो म्हणून, बाकी काही नाही. बरं मन कर ना, असं काय आपलं हे नाही, बिनभरोसे काम नाही की बा तुला असं वाटेन की माय मी ना लागे 10 दिवसही थांबली नाही का 2 दिवसही थांबली नाही, अशातली गोट नाही. बरं पण माहीत सोय नाही, तुला तर माहित आहे, वदरल्या वदर करून राहिली मी हे समज. अवा तसं काही नाही, मी देतो ना. मग माय भाऊजे की माय डुबत नाही, मी काही काय डुबत नाही. मी देतो तुले पैसे, तू फक्त माय पापड करून दे. 3 किलोचे पहिले कर, आणि मग त्याला जर पटले तर अजून सांगतीन त्या. चालते ना? मग चालते ना, देतो ना मी करून, त्यात काय आहे माय बाई. सकाळच आणतो आणि लागे सकाळी संध्याकाळी भिजू घालून देतो नाच नाही, 2-3 दिवसात पापड होतात. हे त्या लय उशिरा सुरू केलं व मी ना. आता कसं पावसाळा सुरू होत झाला की मग कायच येतात, उन्हाळ्याचं साजरं चालत जाईन तुला. हो ना बिचारे, आता कसं आहे, ताण लागली म्हणून माणसाने इरखणली अशी गत झाली माई. जाऊ दे, आता पुढच्या वर्षी तुम्ही माय बाई जानेवारी पासूनच सुरू करतो करून ठेवणं, आणि मग येतो पुरती की नाही तसं. हो हो, मग काय आहे तर. आम्ही चौघी 5 जणी तर घेतोच, आणि तो माहिती होती लोक आहेत बा करून ठेव, काही वाया नाही जात. पिंकीच्या ट्युशनचं काय झालं बा? ट्युशन नाही लावली बिचाऱ्या औंधार, झालंच नाही लावलं. म्हणजे लाख रुपये सांगले ना त्या जवाननं, मग त्याच्याजवळ लावले बाई. समजा आता पुराणे त्याच्याजवळ लावली, ते तिकडले लिहिली आहे ती नाही लावली. पण म्हणलं लाख रुपये कशी भरावं आम्ही, सांग बरं. तर त्याच्यानं बिचारी यंदा तिला ट्युशन, औंदाच काम होतं तिला ट्युशनचं, औंदाच भेटले नाही बाई मग पोरीले. पण काय करू सांगा, त्याला लाख रुपये कसं आणू, कुठून आणू? अव मग तर भाव घ्यायला म्हण लागत होतं ना. नाही तर किसना भाऊले म्हणणं वा, किसना भाऊचं काही इचकलं का, देता नाही का? नाही हो माही, इचकलं नाही व. पण मीच म्हणत नाही बाई, कोणत्या तोंडानं म्हणतं सांग बरं. ते माहीतच नाही, ते सांगलंच नाही काय, ते गेले तसा कोणच नाही आला त्याचा. आता भावावर जरा राग भरले, आता भाव आता चालते तसं आमच्यासाठी काही नाही बरं. त्याचं पण शरम लागते बाई, मन करणं किती मग माय कोणाले. आणि त्या माणसाजवळ होतं काही, आता मामाजीनं पैसे दिले त्याचं बी भरून आणलं. माझं वावरं बी पेरा लागतील ना. सांग, वावरं पेरशील नाही तर काय खाशील पुढच्या वर्षी. मग वावरं पेरले तर पीक होते, पीक झालं तर माणसाचे हातपाय हालतात जराशे. पण आता ऐन असं आलं, ऐन गार पड्याशी माणूस बळखा भाशी, अशी गती झाली. आता औंदाच मापोरीची 10वी, औंदा तिला गरज होती ट्युशनची म्हण काय याची म्हण, औंदाच नाही भेटत बिचारे. जाऊ दे, माही पोरगी करते म्हणा घरी, पण तरी आता फरक पडेलच बाई किती नाही म्हणलं तरी. मा भावाची गोट घेशील ना, तर मा भावाचं काही एवढं काय, त्याच्याजवळ काही पैसा नसते काही, असं कामापुरतं आहे त्याचं समजा, टाकापुरतं रमाय नाही. आता त्याचे लेकरं बी शाळेत जातात, त्याचं बी घर समजात, माय बाप आहेत. असं येणारा जाणारा माल म्हण का सोयऱ्या धायऱ्या, त्याच्या सोयऱ्या धायऱ्याच्या घरी देणं आणणं सर चालतेच ना त्याचं. आता तिच्या सोयऱ्यात कोणाचं लग्न झालं माय, तिच्या मावस भावाचं काम भावाचं झालं बाई. माय सांगी अय्यर घेऊन गेला म्हणे साजरा, मग आता खर्च झालाच की नाही. आणि त्याच्याजवळ काही एवढं आहे का हो काही. हिपाजतीनं करते तो त्याचा संसार. आपण कुठे आपलं रडगाणं त्यातला, आपल्या हातानं आहे माय. आता काही हे नाही तर म्हणून हातानं मासरोय नाही, अशातली गोठ आहे. आता काय करतं मग, आपण कुठे त्याच्या भोवती लढतं. आता त्याला नाही होईल, सगळी नाही म्हणलं काही त्याला. मामाईला माहित नाही काही असंच काही, बाया पाहुण्यानं असं केलं का तसं केलं काही, मी सांगलंच नाही.
भावाने सांगलं त्याला विसापत घातली. म्हणलं बाबा माय बापाला नको सांगू, माय बाबा बेला टेन्शन घेतात. माय आई तर बरं मग तिचं मग येत होती, माय काय झालं माय काय झालं माय करायचं काय करू ते येऊ नये. शेवटी म्हणलं काही सांगू नको म्हटलं बाबा जाऊ दे, काही हे नाही काही नसते. ऊन सावली हाय जीवन म्हणजे होतेच आहे नाही वावर आहे ना, वावर पिकतेच, टेन्शन नको घेऊ. बरं माय पापड करतो थांब, मी आणून देतो तुले, पैसे आणून देतो. हो आण माय बाई, मग मी नाचणी आणायला जातो. अहो मन कर ना, माहित आहे का आपले ते भिबरा भाऊ आहेत की नाही, त्याच्या पोरीच्या घरीच नाचणी केली होती. मी आणलं सांग माय बाई भाऊ, मला सांगा ना म्हणलं तुमच्या लेकीले. तर ते भाऊ म्हणत माय बाई मला माहित नाही, तू काही नाचणीचं करून राहिली, मग लेकी जास्त वावरात होती. मग म्हणलं सांगा बापा, मग आपल्याला काय माहित कशी पेरतात काय पेरतात, आपल्या अंग नसते की नाही बरं ते. अहो मग आपल्या अंग नाही तर तिच्या अंग पेरत असतील ना, असं का. माय मी आता पाहिलंय नाही बाई, त्याचं झाड असते काय येल असते काय असते काय नाही तर. हो का, मग भीमराव भाऊले सांगा लागत होतं ना मग, की सांगा म्हणून तुमच्या लेकीले, घेऊन घे एक खट्टा त्याच्या जोडून. नाही बाई एक खट्टा कुठे पैसे देऊ मी म्हणलं बापा मला असे आणून देत जसान का, तर म्हणत नाही बाई ते ठोकणं चिकते म्हणजे पोते चिकतात असे बाजारात विकत असतील. मी आणलं बापा आता मग मी एवढं मोठं पोतं घेऊन काय करू, एक खट्टा माझा पैसा सापडेन का द्यायले. तर मग मुकेच राहिले म्हणत बाई ते चिल्लर नाही विकत, म्हणजे 2 किलो 4 किलो असं नाही विकत. आता त्याच्यावर पिकत असतील बाई आणि विकत असतील ते ठोकच्या याच्यात. असं का हो का, मग लाईनी का हो लाईनीच्या घरी असते म्हणत बाई, ते भाऊ सांगत मला. असं का, काही माहित नाही बाई आपल्याला. माय अति उपाय. अहो मी ना आता 500ची नोट आहे बिचारी, चिल्लर नाही माझं. जाऊ दे मग, हे पाय असं कर, पुरेच पैसे घे आणि करून दे, नाही तर तुला पापड झाल्यावर देणंच आहेत मला. चालते ना, चालते, मी देतो करून. मी ना पापड आहेत का काय म्हटलं आते बाई. म्हणलं माय ते पापड आहेत का तुझ्या घरी केले. माई पोरगी आली अमरावतीवाली, तर ते चालली, तर म्हणलं तिच्या संग बांधतो, आहेत का काही 2 किलो. माय करेल नाही तू का आता बाई. कोई चालली तुमची पोरगी, आता 2-4 दिवसानं जाईन, कालच आली. तर म्हणलं देतो लेकी संग बांधून. आज गेली माई पोरगी कपडे आणायले, रसायची साडी आणायला गेली. तर म्हणलं 2-4 दिवसांनी जाते बिचारी ती. असतील तर मी म्हणलं असते तर दिले असते तिच्या संग बांधून जसे. असं का 4-5 दिवस नाही काय म्हण सांगतो देतो मी करून, पण मला पहिले ऍडव्हान्स पैसे पाहिजेत. का मी का 2 दिवसात गाव सोडून चालली काय. मा एवढं लगे होई म्हणत नाही, पहिले पैसेच मागता. माया ते बाई तसं नाही ना, मा तुम्ही ना गाव सोडून चालल्या, पण मला सामान नाही आणावं लागत का, म्हणून म्हणतो माय की सामानापुरते पैसे द्या, बाकीच्यांना मग द्या, मी करून देतो. हा ते बाई तिला माल नाही आणावं लागत काय इकत. तुला तर घरी करेल होते ना मग, गावात इकत जात जाय. कटले ना माहिती झाले, समजे गावात घेतले कटले. आता हेच तिच्या भावजाईसाठी करून घेऊन राहिली, तर मला पैसे देऊन राहिले. पहिले आता मी सामान कायच्या माथा आणू सांगा बरं तुम्ही. सामान आणतो तुमच्याच पैशानं, तुमच्याच मला करून देतो, उरले पैसे मी घेतो. असं 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 मग देतो ना, मग काय काय माय आता आण देण्यात पण सगळं मी आणली माय तशीच. मग हे पाय 3 किलो माया मोठ्या पोरीसाठी कर, 3 किलो लाईनीसाठी कर, आणि 3च किलो मा घरच्यासाठी कर जो माय बाई. सून म्हणेन ना, पोरीले भले दिले बुडीनं बांधून, आणि घरच्यासाठी नाही घेतला एक पापड, त्यातले काढायचे होय मा लेकीच्या डब्यातले, त्यातले नाही काढू देत मी तिले नॅरेस करून दे 3 किलोचे. असं करेन 3-3 किलो नॅरे बांधू बाई. मग 2 पुरीच्या संग 2 लागे मा सुनीसाठी बी 9 किलोचे कर मग मासाठी. बापा 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 9 किलोचे करतो ना आता बाई. हो हो लागतातच ना, लागतातच. पोरीले देता सुनीले देसान ना, तर सून म्हणीन ना काय. देतो ना. हो माय बाई, मग काय तर माय सून मला लेकीच्या थैलीतल्या काढून घ्यायची वय. मग ते का कमी आहे काय, उलसक देत नाही हो माय. ह्या बाय तुम्हाला म्हणून सांगतो, काल मा पुरी जेवायला बसल्या संध्याकाळची पायरी, म्या म्हणलं का पापड भाजणं, म्हणलं मन का हे मोनिका. तर मोनिका काय म्हणे आमची, म्हणे पापड म्हणे वदरल्या डब्यात ठेवले म्हणे, आता काय दाय काढू सांगा. तर वदरल्या डब्यात सज्जाचा डबा काढायला तिले का दाखवच लागत होते का. एक पापड नाही भुजला ना बाई माय पुरी जेवायला बसल्या तर, आणि मॅच लाटले ना माय पापड. सांग असं आहे, आपणच टोले घ्या आपल्या लेकीले एक पापड नाही भेटत, अशा राहतात सुनवाऱ्या. आज तर ती जुनी तर दिसली जाताना जशी ऍटोत गेल्या ना तुमच्या पोरी. हो तिले तर जास्त लागते, काय देते भाऊ घेऊन काय नाही, तिला पाहा लागत नाही. मग आता मा पोरीले साड्या घेऊन देईन ना, ती बी आणते साडी, मला माहित आहे. हो यायच्या बरोबरीच्या आणते, अशी हिरस करते मा लेकीचा. त्या वर्षातून 2 खेप घेतात बिचारे. तो हे किती खेप घेते ना, तरी त्याच्या सांगू जाते मी येते मलाही घ्यायचंय करू गेलीच द्यायच्या दुप्पट सामान आणते. आता पाहिजे तू
तिने एक साडी घेतली तर आता मा पोरग एक एक साडी घेऊन देईन दोघीले तर ते 2 आणायला भेट नाही. मग लयच हिरस करते ना माय मा पोरीचा, लयच हिरस करते. म्हणून तर म्हणलं माय 3-3 किलो मा पोरीला देतो 3 किलो तिचे करतो न्यारे न्यारे बांधजो. नाही तर ती मा पोरीच्या हातलं काढून घ्यायला भेट नाही. मग पहिले लोचट आहे बाई सून, मन नाही साजरं तिचं, उलसक मन साजरं नाही बरं बाई. बापाच्या घरी काही पाहिलं नाही, हा काही नाही पाहिलं, सगळं गेलं. आता अति दिसून राहिलं तिला तर वाटतं काय काय करून काय काय नाही, काय काय करून काय काय नाही. पण खुल्ली कोत्या मनाची आहे, लच कोत्या मनाची आहे ना बाई. उलसाक पापड नाही भाजला म्हणलं सांग. हा ओ मै नोनो दाली मी 57 रांदो लागे रोज करो लागे माय बाई त्याला साजरं साजरं खायला देऊ, आंबूस घरापासून करो म्हणलं आनंद आईले. आणि सांगा मैसून मग पोरीले पापड नाही भाजते. सांगा आता हाय का? काय म्हणा माय आता कोणाला म्हणा. कर्ज हो माय माले मी देतो माय पैसे धाडून देतो मा नाताजवळ. हा 500 होईन का वा? संध्याकाळी मा पोरगा आला की देणे का परी उभार, पण आता सध्याचे माझं त्यांना 500 रुपये दिले आहेत ते देतो मग. चालते आते बाई. हो यायच्या घरी एकदा करून दे साजरी. हा बाय मा भाऊ जायची राहू दे माग. मी की आज सकाळी चालली नाही तिला नेऊन द्यायला. यायच्या घरचे दे देऊन यायच्या वाड्यात एकदा आवडले ना की मग तुला लय मोठी ऑर्डर भेटत जाईल. हो चालते मग असं करतो. मन कर ना बाई यायचेच करतो पहिले. हो कर मा भाऊ जायच्या मागून करतो. पाहिजे नाही तर पाणीच पाडशील. माझी भाऊ जाई मरीन ननदले म्हटलं मोठा ननदनं दिले नाही करून तिच्या गावात भेटून राहील ते. नाही ना माय देतो ना, पण आता यायची देतो ना, याच्या पोरी चालल्या जातील ना. हाव कर.